बालक पारायण उपक्रम कथारूप श्री गजानन महाराज अध्याय 11 निरूपण श्री मोहन वराड पांडे नागपूर अभिवाचन सौ मेधा वराड पांडे. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा जय गजानन. तर आज आपण पाहणार आहोत अध्याय 11. या अध्यायाचे प्रारंभी सर्व देव देवता एकच आहेत असा सिद्धांत दासगणू महाराजांनी मांडला आहे. शैव समाज तुला शिव म्हणतात, वेदांचा अभ्यास करणारे तुला ब्रह्म म्हणतात, प्रभू श्रीरामांचे अनुयायी तुला सीतापती श्रीराम म्हणतात, वैष्णवजन तुलाच विष्णू म्हणतात. अशा रीतीने उपासनेप्रमाणे तुला वेगवेगळी नावे मिळाली तरी तू अभिन्न असून प्रत्येकाला त्या त्या स्वरूपात दिसत असतो. मग सोमनाथचा विश्वेश्वर असो की केदारनाथचा ओंकार असो, शिप्रा नदीकाठचा महाकाल असो की वैजनाथचा नागनाथ असो, वेरूळचा घृष्णेश्वर असो की गोदावरी काठचा त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर असो की रामेश्वर, गोकर्ण असो की शिंगणापूरचा महादेव, तुम्ही सर्व एकच आहात. सर्वांना माझा साष्टांग नमस्कार असे वंदन करून अध्याय प्रारंभ केला आहे दासगणू महाराजांनी. असो एकदा गजानन महाराजांनी बाळापुरी बाळकृष्ण बुवांचे घरी दासनवमीला अचानक येऊन त्यांना समर्थ रामदासांचे रूपात दर्शन दिले होते. 9व्या अध्यायातील ही कथा आपणास माहीत आहेच. तुझ्याकडे मी पुन्हा नंतर येईन असेही महाराज त्यांना म्हणाले होते. त्याप्रमाणे महाराज दुसरे वर्षी पुन्हा दासनवमीचे उत्सवासाठी बाळापुरी बाळकृष्ण बुवांचे घरी आले. यावेळी मात्र महाराज एकटेच आले नाहीत, तर आपल्यासोबत भास्कर पाटील, बाळाभाऊ, पितांबर, गणू म्हणजे गणू जवारी, जगदेव म्हणजे जगू आबा पाटील, दिंडोकार ही भक्त मंडळी महाराजांसोबत होती. बाळकृष्ण बुवांकडील दासनवमींचा उत्सव छान पार पडला, पण एक दुर्घटना घडली तिथे. एक पिसाळलेले कुत्रे भास्कर पाटील यांना अचानक येऊन चावले. त्यामुळे इतर लोक घाबरून गेले. पिसाळलेला कुत्रा चावला तर तो माणूसही पिसाळतो, म्हणजे आता भास्कर पाटीलही पिसाळतील अशी भीती सर्वांना वाटू लागली. जो औषधोपचार करणे शक्य होते तो केला लोकांनी, आणि आता डॉक्टरांना बोलवावे असा विचार लोकांनी केला असता भास्कर पाटील पटकन म्हणाले, कोणताही डॉक्टर नको, माझा डॉक्टर तिथे बसला आहे आसनावर, म्हणजे गजानन महाराज. मला त्यांच्याकडे घेऊन चला, ते म्हणतील तसेच करू. मग सर्वांनी भास्करांना महाराजांसमोर आणले. बाळाभाऊंनी सर्व वृत्तांत महाराजांना सांगितला. ते ऐकून महाराज हसले आणि म्हणाले, अरे हत्या, वैर आणि ऋण हे कोणासही चुकत नाही. शेगावी सुकलालच्या गायीमधील द्वाडपणा घालवा असे भास्कर मला म्हणाला होता. त्या गायीमधील द्वाडपणा इथे कुत्र्याच्या रूपात येऊन चावले भास्कराला. आणि गमतीने पुढे म्हणाले, महाराज का रे, त्या गाईचे दूध पिताना तर तुला गोड वाटत होते, मग आता कशाला घाबरतोस? आणि मग मात्र महाराज गंभीरपणे म्हणाले, भास्करा, हे कुत्रे केवळ निमित्त झाले. खरे म्हणजे तुझे आयुष्य आता संपले आहे. आता हा मृत्यूलोक सोडून जाण्याची तुझी वेळ आली आहे. पण तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या आयुष्यात वाढ करून देतो, सांग मला. भास्कर म्हणाले, महाराज मी अज्ञानी बालक आहे. आपल्या मनात असेल तेच करा. लेकराचे हित कशात आहे हे आईलाच कळत असतं. मी आपले लेकरू आहे. मी कशाचीच विनंती करणार नाही. आपणास योग्य वाटते तेच करा. भास्कर पाटलांचे हे उत्तर महाराजांना आवडले. महाराज काही बोलणार तोच इतर भक्त म्हणायला लागले, महाराज भास्करांना वाचवा महाराज या कुत्र्यापासून, तो तुमचा भक्त आहे. त्यावर महाराजांनी खूप छान उत्तर दिले. भगवद्गीतेतील मर्म सांगितले सर्व भक्तांना. महाराज म्हणाले, अरे किती अज्ञानी आहात रे तुम्ही. अरे जन्म आणि मरण ही फक्त भ्रांती आहे, हे खरं नाही. कोणी जन्मही घेत नसतो आणि कोणी मरतही नसतो. आपल्या शास्त्रांप्रमाणे मोह समूळ सोडून द्यावा आणि जो काही आपला प्रारब्ध भोग आहे तो शांतपणे भोगावा. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या तीनही प्रकारची कर्मे भोगल्याशिवाय कोणाची सुटका नाही. आपण आपल्या पूर्वजन्मात जी कर्मे करतो त्याचीच फळे
या जन्मात भोगत असतो आणि या जन्मात जी कर्मे करतो त्याची फळे भोगण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म घेत असतो. असे किती जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे. आता या भास्कराचे पूर्वजन्मातील कोणतीच कर्मफळे शिल्लक नाहीत. त्यामुळे जन्ममृत्यूचे चक्रातून भास्कर मुक्त झाला आहे. तो आता याच जन्मी मोक्षास जाऊ शकतो. म्हणून आग्रह करू नका, त्याचा मार्ग अडवू नका. भास्करासारखा भक्त राणा पुन्हा होणार नाही. याचे पूर्वजन्मीचे वैरी ते कुत्रे होते, म्हणून ते या बाळापुरी येऊन भास्करास चावले. त्याने डाव साधला. या घटनेबाबतचा राग किंवा द्वेष भास्कराच्या मनात जर आला तर तो बदला घेण्यासाठी भास्कराला पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागेल. म्हणून सांगतो, आता पूर्वजन्माचे काहीच शिल्लक नाही. आता मी भास्कराला आणखी 2 महिने वाचवतो, पिसाळू देणार नाही. आणि हे जर मी केले नाही तर उरलेले 2 महिने आयुष्य भोगायला त्याला पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल. महाराजांच्या मुखातून निघालेली ही दिव्यवाणी कित्येक उपस्थितांना कळली नाही किंवा पटली नाही. पण बाळाभाऊंना कळल्याने त्यांना आनंद झाला. ते भास्कर पाटलांना म्हणाले, भास्करा, तू धन्य आहेस. तू केलेली संतसेवा आता पूर्ण झाली. जन्ममरणाचे चक्रातून तुझी सुटका झाली. काय योग्यता वर्णावी तुझी. मग ते सर्व बाळापुराहून शेगावी परत आले. भास्कर पाटील शेगावच्या भक्तगणांना बाळापूरला घडलेली घटना सांगून सारखी एक विनंती हात जोडून करू लागले. बघा, ऐका माझं. महाराज आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. यांचे भव्य स्मारक करून आपण यांना सांभाळायला हवं. खरं तर महाराजांना स्मारकाची आवश्यकता नाही, पण त्यांचे स्मारक हे पुढील पिढीसाठी आहे. पुढील लोकांना महाराजांचे अलौकिक साधुत्व कळायला हवं. पहा, आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींचे भव्य मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामींचे दिव्य स्मारक सज्जनगडावर आहे. तर तुकाराम महाराजांचे अद्भुत स्मारक देहूला आहे. जसे त्या पिढीतील भक्तांनी त्या संतांचे भव्य स्मारक बांधून त्यांना अजरामर केले, तसेच महाराजांचे भव्य स्मारक या शेगाव नगरीत व्हावे, असा प्रस्ताव प्रत्येकाला सांगत भास्कर निवांत झाले. पण त्यांच्या मनात आले, हे सर्व मला हो हो म्हणतात, पण मनावर घेतील का आपले म्हणणे. मग त्यांनी एक दिवस महाराजांचे गैरहजेरीत मठात सर्व भक्तांना एकत्र केले. बंकटलाल, हरी पाटील, मारुती, चंद्रभान पाटील, श्रीपतराव बावीकर, ताराचंद साहुकार आणि इतर सर्वांना. आणि या सर्वांसमोर भास्करांनी आपला पदर पसरला आणि म्हणाले, मी आपणा सर्वांना नम्रपणे सांगतो की आता माझा आपणाशी फक्त 2 महिन्यांचा संबंध उरला आहे. मला मनापासून असं वाटतं की आपल्या वऱ्हाडातील या शेगावी समर्थांचे भव्य स्मारक व्हावे. तुम्ही सर्वांनी हे करतो म्हणा, तरच मी सुखाने वैकुंठाला जाऊ शकेन. संत सेवा कधीच वाया जात नाही. संत तर आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करीत असतात. म्हणून मला वचन द्या, तुम्ही स्मारक इतकं भव्य दिव्य बांधा की प्रत्येकाला मनापासून आनंद व्हावा. समर्थांचे भव्य स्मारक बांधण्याची शपथ घ्या आज तुम्ही सर्वजण. ही माझी शेवटची विनंती तुम्ही मान्य करा. सर्व उपस्थित भक्तांनी भास्कर पाटील यांना महाराजांचे स्मारक बांधण्याचे कबूल केले. मग मात्र भास्कर पाटील यांचे मन शांत झाले. दिवसेंदिवस ते अधिक आनंदी दिसू लागले. मग माघ वद्य त्रयोदशीला महाराज भास्करांना म्हणाले, भास्करा चल, आपण महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरी जाऊ, महादेवाचे दर्शन घेऊ, तिथे गोदावरीत स्नान करू. तसेच तिथे एक ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्यावर नाना प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. तिथेच
गहनीनाथ आहेत. त्यांना त्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म माहीत आहेत. कुत्र्याच्या विषावरील औषध पण आहे तिथे. त्याचा तुझ्यासाठी उपयोग करू आपण. भास्कर म्हणाले, गुरुनाथा, आता औषध कशाला? तुमच्या कृपेने कुत्र्याचे विष बाळापुरीच संपविले आपण. आणि आता तर माझे आयुष्य फक्त 2च महिने शिल्लक आहे. आणि आमचे त्र्यंबकेश्वर तर तुम्हीच आहात महाराज. तुमचे चरण हीच माझी गोदावरी. त्यामुळे तर मला कोणत्याच तीर्थक्षेत्री जाऊ नये असे वाटते महाराज. भास्करांचे बोलणे ऐकून महाराज हसले आणि म्हणाले, अरे, तीर्थ महात्म्य वेगळे असते. चल आता, उशीर करू नकोस. बाळाभाऊ, पितांबर यांनाही घे बरोबर. मग सर्व मंडळी निघाली. शिवरात्रीला त्र्यंबकेश्वरी आली. तिथे आल्यावर गोदावरी स्नान, महादेवांचे दर्शन, तिथून गहिनीनाथ हे सर्व आटोपून मंडळी नाशिकला आली. नाशिकच्या काळाराम मंदिराचे दारात धुनी लावून संत गोपाळदास बसले असत. त्यांनाच भेटायला आले होते महाराज तिथे. राम मंदिरासमोर एक मोठे पिंपळाचे पार होते. त्यावर महाराज आपल्या शिष्यांसह येऊन बसले. गोपाळदासांना आनंद झाला. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, आज माझा बंधू श्री गजानन आले आहेत शेगावहून. जा, त्यांचे दर्शन घ्या. माझी भेट म्हणून ही खोबरं साखर द्या त्यांना. त्यांचे गळ्यात हार घाला. ते आणि मी, आमचा देह जरी वेगवेगळा असला तरी आम्ही एकच आहोत हे लक्षात घ्या. मग गोपाळदासांचे शिष्यांनी तसं सर्व केलं. श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले, त्यांना हार घातला, खोबरं साखर ठेवलं. मग महाराज भास्करांना म्हणाले, हा प्रसाद दे सर्वांना. आता इथले काम झाले. आता आपण नाशिक शहरात जाऊ धुमाळ वकिलांकडे. मग महाराज नाशिकच्या धुमाळ वकिलांचे घरी आले. तिथे काही दिवस राहून सर्वजण शेगावी परत आले. महाराज शेगावी आल्याबरोबर मुणगावचे भक्त झामसिंग राजपूत आले महाराजांना आडगावी घेऊन जायला. त्यांनी महाराजांना खूप आग्रह केला, पण महाराज म्हणाले, झामसिंगा, आम्ही रामनवमी झाल्यावर येऊ आडगावी. आता तू आम्हाला आग्रह करू नकोस. झामसिंग निस्सीम भक्त होते. आले तसेच परत गेले आणि रामनवमीला पुन्हा शेगावी आले. रामनवमीचा उत्सव शेगावी करून महाराजांना आडगावी घेऊन आले हनुमान जयंती उत्सवासाठी. महाराज भक्तांसह आडगावी असताना महाराजांनी एक वेगळाच चमत्कार केला. एक दिवस त्यांनी भास्करांना फुफाट्यात लोळवला. त्यांच्या छातीवर बसून महाराज त्यांना मारू लागले. हा प्रकार सर्व लोक दुरून बघत होते. महाराजांना अडविण्याची हिंमत कोणालाच नव्हती. मग हिंमत करून बाळाभाऊ महाराजांना म्हणाले, महाराज सोडा त्याला, उन्हाने तो बेजार झाला आहे. त्यावर भास्कर म्हणाले, बाळाभाऊ, महाराजांना अडवू नको. हे माझे साक्षात परमेश्वर आहेत. काय करतात ते करू दे. लोकांना वाटतं की ते मला चापट्या मारीत आहेत, पण मला मात्र गुदगुल्या होत आहेत. अनुभवाच्या गोष्टी अनुभव घेणाऱ्यालाच कळतात. मग महाराज भास्कर व इतर शिष्यांसह आडगावी मुक्कामाचे ठिकाणी आले आणि बाळाभाऊंना म्हणाले, बाळाभाऊ, आता भास्कराचे फक्त 2 दिवस आयुष्य उरले आहे. पंचमीला जाईल तो. आज मी भास्कराला रानात का मारले ते तुला कळले असेलच. तुला माझ्या हातून छत्रीने मारविले होते शेगावी या भास्कराने, हे आठवते का तुला? तेच याचं क्रियमाण कर्म शिल्लक होते भोगायचे. ते क्रियमाण कर्म नष्ट करायला याला मी मारले, दुसरे काहीच कारण नव्हते. मग आडगावी हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. गोपालकाला झाला. पंचमीचा दिवस उगवला. महाराज भास्करांना म्हणाले, भास्करा, आज तुझे वैकुंठी प्रयाण आहे. पद्मासन घालून पूर्व दिशेला तोंड करून शांत मनाने बस. तुझं चित्त स्थिर कर. मनात हरीचा ध्यास धर. वेळ जवळ आली आहे भास्करा. आता एकदम सावध राहा. आणि महाराज इतर भक्तांना म्हणाले, तुम्ही सर्वजण आता विठ्ठल विठ्ठल नारायण असे मोठ्याने भजन करा.
हा तुमचा भाऊ भास्कर वैकुंठाला जात आहे. त्याला बुक्का लावून गळ्यात हार घालून त्याचे पूजन करा. भास्कर पद्मासनात बसले. आपली नजर भास्करांनी नाकाचे टोकावर स्थिर केली. आपल्या सर्व वृत्ती लीन केल्या. अंतर्मुख झाले भास्कर. भास्करांनी आपल्या सर्व वृत्ती लीन केल्या म्हणजे काय तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असावे म्हणून सांगते. सर्व मनुष्य मात्रात एकूण 8 प्रकारच्या वृत्ती असतात. क्रोध, करुणा, भीती, चिंता, जिज्ञासा, भावुकता, लज्जा व अभिमान. वैकुंठ गमनाचे वेळी भास्कर पाटील यांनी या सर्व स्वाभाविक 8 वृत्ती लीन केल्या म्हणजे यातून निवृत्ती घेतली. या वृत्ती त्यांना आता स्पर्शही करू शकत नव्हत्या. असो तर भास्करांनी आपल्या या 8 अतिस्वाभाविक वृत्ती लीन करून ते अंतर्मुख झाले. भक्तगण भास्करांचे पूजन करीत होते. कोणी हार घालत होते तर कोणी बुक्का लावित होते तर कोणी नमस्कार करत होते. 1.5 तास लोक भजन करीत होते. सूर्य माथ्यावर आला होता आणि महाराजांनी अचानक मोठ्याने हर हर असा शब्द उच्चारला. त्याच क्षणी भास्करांचा प्राण शरीरातून निघून वैकुंठाला गेला. बघा मित्रांनो, ज्याचा हात संतांनी धरला तो जन्ममृत्यूच्या चक्रव्यूहातून सुटून सरळ वैकुंठी जातो. जय गजानन. मग लोक महाराजांना विचारू लागले, आता या भास्करांचे शरीरास कोठे समाधी द्यावी. महाराज सर्वांना म्हणाले, या आडगावी सतीच्या समाधीजवळ द्वारकेश्वराचे मंदिर आहे, त्याच्याच जवळ ठेवा भास्कराला. लोकांनी तयारी केली. विमान म्हणजे तिरडी तयार केली. त्याला 4ही बाजूने केळीचे खांब बांधले. आत भास्करांना ठेवले. समोर भक्तगण भजन करत होते. वाजत गाजत मिरवीत आणले भास्करांना द्वारकेश्वराजवळील समाधीस्थळी. भास्करांचा समाधी सोहळा संपन्न झाला. भास्कर म्हणजे महाराजांचा पट्टशिष्य, त्यामुळे लोकही शोकाकुल झाले. महाराजांचा पट्टशिष्य गेला म्हणून. हे द्वारकेश्वराचे मंदिर आडगावी अतिशय रमणीय ठिकाणी आहे. मोठमोठे चिंचवृक्ष, कडुलिंब, अश्वत्थ, मांदार, आंबा, वड असे अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तिथे. शिवाय फुलझाडेही आहेत. आडगाव अकोलीच्या मध्ये आहे हे ठिकाण. दुसरे दिवसांपासून समाधीस्थळी 10 दिवस गोरगरिबांसाठी मोठे अन्नदान झाले. त्याला संत भंडारा म्हणतात. चिंच वृक्षाची सावलीत जेवायला पंगत मांडली असता झाडावरील असंख्य कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव करून जेवणाऱ्यांचे द्रोण पळवून नेऊ लागले. शिवाय जेवणाऱ्यांचे अंगावर शी सू करू लागले. त्यामुळे लोक त्रासून गेले. कावळ्यांना हाकलू लागले. कावळे ऐकेनात. मग भिल्लांनी धनुष्यबाण जोडले त्या कावळ्यांना मारायला. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे नका मारू त्या कावळ्यांना, त्यांचा काय दोष. भास्कराचा प्रसाद आपल्यालाही मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. भास्कर सरळ वैकुंठी गेला, नाहीतर आत्मा 10 दिवस अंतरिक्षात भ्रमण करत असतो. 11व्या दिवशी कावळ्याला पिंड दिला की आत्मा पुढे जातो. पण भास्कर सरळ वैकुंठी गेल्याने आता आपल्याला पिंड मिळणार नाही. म्हणून हे कावळे रागावले आहेत. म्हणून तुम्ही त्यांना मारू नका, मी सांगतो त्यांना. असे म्हणून महाराज कावळ्यांशी बोलू लागले, अहो जीवांनो, माझे ऐका. आज तुम्ही हवा तितका प्रसाद घ्या, पण उद्यापासून हे ठिकाण वर्ज्य करा. पुन्हा या ठिकाणी येऊ नका, नाहीतर माझ्या भास्कराला कमीपणा येईल. महाराजांचे बोलणे भक्तांना जरी पटले तरी त्यातील कुत्सित लोकांना कसे पटणार. ते आपसात बोलू लागले, असं कसं बोलतात महाराज. पक्षी का कुठे माणसांची आज्ञा पाळतात. बघूच आता आपण उद्या येथे मुद्दाम येऊन. हे महाराज लोक काही वेडेवाकडे बोलतात, भक्तांना नादी लावतात, आपले स्तोम माजवतात.
अहो, जे साजेल तेच बोलावे, पचेल तेच खावे, उसने अवसान आणू नये. दुसऱ्या दिवशी ते कुत्सित मुद्दाम तिथे आले. तर काय आश्चर्य, एकही कावळा त्या भागात नव्हता. मग मात्र ते चकित झाले व महाराजांना शरण आले. तिथे 12 वर्षे कावळे आले नाहीत असे दासगणू महाराजांनी लिहिले आहे. पण खरे म्हणजे तिथे आजही कावळे येत नाहीत. आजूबाजूच्या वस्तीत रस्त्यावरील झाडांवर कावळे असतात, पण भास्कर पाटील यांचे समाधीस्थळी इतकी मोठमोठी झाडे असूनही कावळे येत नाहीत. आम्ही बरेचदा जाऊन आलोय तिथे. 150 वर्षे उलटूनही कावळे महाराजांच्या आज्ञेत आहेत. हा तर मोठा चमत्कार आहे महाराजांचा. जय गजानन. 14 दिवस झाल्यानंतर महाराज उर्वरित शिष्यांसह शेगावी परत आले. असो, त्या शेगावी आणखी एक अघटित घटना घडली. ते दुष्काळी वर्ष होते. पाण्याचा अभाव होता, म्हणून एका ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. 12 फुटापेक्षा जास्त खोल विहीर खोदल्या गेली. मग मात्र खडक लागला. सुरुंग बारुदात भरून स्फोट केल्याशिवाय फुटत नाही खडक. म्हणून विहिरीचे तळाशी 4 खडकांना 4 भोके करण्यात आली. त्यात बारूद भरण्यात आली. या बारुदीचा स्फोट अग्नी लावल्याशिवाय होत नसतो. म्हणून त्यावेळेचे पद्धतीप्रमाणे त्या बारुदीत 4 लांब दोऱ्या अडकवून त्याची टोके विहिरीबाहेर घेण्यात आली. आता पोकळ अशा एरंडीच्या पुंगळ्या पेटवून त्या दोरीतून सोडल्या की त्या पेटलेल्या पुंगळ्या भरकन खाली जाणार. त्याचा स्पर्श बारुदीला झाला की स्फोट होणार. अशी सर्व तयारी कामावरील मिस्त्रीने केली व सोडल्या त्या पेटलेल्या पुंगळ्या. पण त्या दोऱ्यांना ज्या गाठी होत्या त्या गाठींवर पुंगळ्या अडकून बसल्या. आता पुंगळ्या जर खाली गेल्या नाही आणि बुडाशी लागलेले पाणी थोडे थोडे वर येऊन बारुदीला लागले तर सुरुंग वाया जातील. विचारात पडला मिस्त्री. मग मिस्त्रीने गणू जवारी या गरीब मजुराला आज्ञा केली की तू विहिरीत उतर, त्या पुंगळ्या गाठीवरून खाली सरकव आणि वर येऊन जा. आता असे करणे म्हणजे मरणच, कारण आपण वर यायच्या आत स्फोट झाला तर. म्हणून गणूची पण हिंमत होत नव्हती. शेवटी त्याला दटावले मिस्त्रीने. काय करणार गणू बिचारा, गरीब होता तो. मजुरी हीच नोकरी होती त्याची. गरिबावरच सर्व आपला जोर दाखवतात. गणूजवळ काहीच पर्याय नव्हता. मात्र हा गणू जवारी गजानन महाराजांचा एक निष्ठ भक्त होता. मिस्त्रीची आज्ञा ऐकून श्री गजानन महाराजांचे नाव घेत तो विहिरीत उतरला. एक पुंगळी त्याने खाली सरकवली. ती तात्काळ खाली बारुदीला जाऊन भिडली आणि दुसरी पुंगळी सरकवेपर्यंत पहिलीचा स्फोट झाला. गणू आत सापडला. मग काय विचारता, गणू विहिरीतून समर्थांचा धावा करू लागला. महाराज वाचवा मला, तुमच्याशिवाय माझे रक्षण कोण करणार. थोड्याच वेळात दुसरा स्फोट होणार होता. आता वेळ कमी होता. तोच गणूच्या हाताशी एक कपार लागली. गणू त्या कपारीत जाऊन बसला. एका मागून एक स्फोट झाले. अपार दगड विहिरी बाहेरही उडाले. विहिरी बाहेर असलेल्या लोकांना वाटले आता गणू आत नक्कीच मेला. सर्व सुरुंग शांत झाल्यावर लोक विहिरीत डोकावून पाहू लागले. गणू नव्हता विहिरीत. नक्कीच गणूचे शरीर छिन्न विछिन्न झाले असेल व ते दगडांसोबत बाहेर इतरत्र उडाले असेल. म्हणून लोक मिस्त्रीला म्हणू लागले, बाहेर जी दगडं उडालीत त्यात गणूचे तुकडे कुठे सापडतात का ते शोधा म्हणून. ते सगळे बोलणे गणूने विहिरीतून ऐकले आणि तो विहिरीतूनच ओरडला, अहो मिस्त्री, गणू नाही मेला. श्री गजाननाचे कृपेने मी वाचलो. इथे विहिरीतच एका कपारीत दडलो आहे. कपारीच्या तोंडाला एक मोठा धोंडा अडकला आहे, म्हणून मला बाहेर येता येत नाही.
गणूचे हे शब्द लोकांनी ऐकले. सर्वांना आनंद झाला. मग 10-5 लोक विहिरीत उतरले आणि पहारीने तो मोठा धोंडा दूर केला आणि गणूला वर घेऊन आले. वर येताच गणू धावत धावत महाराजांचे मठात आला, महाराजांचे दर्शन घ्यायला. गणूला बघताच महाराज म्हणाले, गण्या, कपारीत बसून किती धोंडे उडविलेस? त्यातला एक मोठा धोंडा तुझे रक्षण करण्यास कपारीचे तोंडाला अडकल्यामुळे तू वाचलास. पुन्हा असे साहस करू नकोस. पुंगळीवरून सुटल्यावर कधीच तिला असे मध्ये जाऊन हात लावू नये. जा, आता तुझे गंडांतर टळले. गणूला पाहायला इतर लोकही मठात आले. गणू महाराजांना म्हणाला, महाराज, 4ही सुरुंग पेटल्यावर तुम्हीच मला हात देऊन कपारीत बसवले, म्हणून मी वाचलो, नाही तर मेलोच असतो. म्हणून तुमचे चरण बघायला धावत आलो महाराज. शेवटी दासगणू महाराज म्हणतात, श्री गजानन कृपेचा महिमा थोर आहे, त्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. अशा सुंदर कथांनी हा 11वा अध्याय इथे समाप्त झाला. आता भेटू पुढील आठवड्यात 12व्या अध्यायासाठी. तोपर्यंत जय गजानन.